फक्त सावलीत बसा एवढंच माझं म्हणणं आहे. ठीक बस. ठीक थोडं जा. ठीक आहे खाकाना नका उडू रे. सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंसोबत चर्चा करून सध्या राधाकृष्ण विखे पाटील तिथून उठलेले आहेत. अभ्यासकांची एक टीम तिथे सध्या दाखल आहे. अंतर्वली सराटीतली ही सगळी दृश्य तुम्ही पाहताय. सगळ्या समाजाचा विचार करून निर्णय घ्यावा लागतो. वंशावळीवरून सर्वांना प्रमाणपत्र मिळतील असा शब्द विखे पाटलांनी दिलेला आहे. 58 लाख फक्त मराठवाड्याच पुरतं सीमित नाही, वंशावळीवरून सगळ्यांना प्रमाणपत्र मिळतील असं विखे पाटील जरांगेंना सध्या म्हटलेले आहे. जरांगेंना त्यांनी अनेकदा विनंती केली, उन्हात बसू नका, सावलीत बसा, अभ्यास करून तुमच्यापर्यंत आम्ही पुन्हा एकदा पोहोचणारच आहोत. मात्र तरी देखील जरांगेंनी उन्हातच बसण्याचा निर्णय घेतलेला आहे. मला चटके लागले तर मी उन्हात बसलो तर तुम्हाला चटके लागतील असं जरांगे म्हणाले. जात पडताळणी प्रमाणपत्राबद्दल देखील या ठिकाणी बोलणं झालं. सातारा गॅझेटसाठी सरकारला थोडा वेळ द्या, उन्हात बसण्यापेक्षा सावलीत बसा अशी विनंती विखे पाटलांनी जरांगेंना केली. बहुतांश मुद्द्यांमध्ये सरकार हे सकारात्मक आहे असं देखील विखेंनी जरांगेंना सांगितलेलं आहे. सगळ्या समाजाचा विचार करून निर्णय घ्यावा लागतो, त्यामुळे वंशावळीवरून सगळ्यांना प्रमाणपत्र मिळतील असा शब्द विखे पाटलांनी जरांगेंना दिलाय. 58 लाख फक्त मराठवाड्यापुरत्याच नाहीत, वंशावळीवरून सगळ्यांना प्रमाणपत्र मिळतील असा शब्द विखेंनी दिला. अंतर्वली सराटीतली ही सगळी दृश्य तुम्ही पाहताय. जरांगे आपल्या उपोषणावर ठाम आहेत. सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंना भेटायला आलं होतं. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगेंसोबत चर्चा केली. चर्चा केल्यानंतर ते तिथून निघाले. मात्र उन्हातच उपोषण करण्यावर जरांगे पाटील हे ठाम आहेत. अभ्यासकांनी अंतर्वालीत यावं, जरांगेंनी अशी विनंती केलेली आहे. अभ्यासकांची मतं जाणून घेतल्यावर आपण निर्णय घेऊ असं देखील जरांगे पाटलांनी सरकारच्या शिष्टमंडळाला सुचवलेलं आहे. आश्वासन नाही तर 100% कार्यवाही हवी आहे. अभ्यासकांची मतं जाणून घेतल्यावर निर्णय घेणार. त्याचसोबत अभ्यासकांनी अंतर्वालीत यावं अशी विनंती जरांगे पाटलांनी विखे पाटलांकडे बोलून दाखवलेली आहे. विखे पाटलांनी जरांगेंना उन्हात बसू नये अशी विनंती केली. सावलीत बसा, आम्ही अभ्यास करून पुन्हा तुमच्यापर्यंत पोहोचू. मात्र तरी देखील जरांगे पाटील हे उन्हातच बसण्यावर ठाम आहेत. त्याच दरम्यान अभ्यासकांनी अंतर्वालीत यावं अशी विनंती जरांगे पाटलांनी बोलून दाखवलेली आहे. जरांगे पाटील आणि विखे पाटलांमध्ये काही काळ चर्चा झाली आणि त्यानंतर आश्वासन नाही तर 100% कार्यवाही हवी अशी मागणी जरांगे पाटलांनी केलेली आहे. त्याचसोबत कोणत्याही समाजाला आमच्यामुळे धक्का लागत नाहीये असं देखील जरांगे म्हणाले. काय